या भागात आपण गौतम बुद्धांच्या शिकवणींचा अभ्यास करूया. सुरुवातीला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौतम बुद्धांनी कधीही आपण देव असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही. हे एक प्रॅक्टिकल रिफॉर्मर होते. पृथ्वीवर राहणारा प्रत्येक मनुष्य कसा आनंदी राहू शकतो यावर यांचा भर होता. आणि यासाठी गौतम बुद्धांनी 4 उदात्त सत्य सांगितलेले आहेत. यांच्या मते संपूर्ण पृथ्वी तलावर सर्वत्र दुःख आहे आणि या दुःखाचे मुख्य कारण आहे इच्छा म्हणजेच अपेक्षा. जर कोणी या इच्छेच्या जाळ्यातून बाहेर पडला, अपेक्षेवर मात केली, तर तो मनुष्य दुःखापासून दूर जाऊ शकतो. इच्छेवर विजय मिळवण्यासाठी गौतम बुद्धांनी काही मार्ग सांगितलेले आहेत आणि या मार्गांनाच अष्टांग मार्ग म्हटलं जातं. आणि या 4 उदात्त सत्यांना आर्य सत्य म्हटलं जातं. हे 4 आर्य सत्य म्हणजे दुःख, समुदाय, निरोध आणि मार्ग. आता तुमच्यासारखा मलाही प्रश्न पडला, खरंच जगात सर्वत्र दुःख आहे का? जर तुम्ही मला विचारलात तर मी सांगेन, मी अजिबात दुःखी नाही. कारण मला जे हवं होतं ते माझ्याजवळ आहे आणि जर ते माझ्याकडे नसतं तर मात्र मी दुःखी झालो असतो. आता याला आपण असं म्हणू शकतो की जे मला पाहिजे आहे ते मिळालं नाही तर मी दुःखी होईन. याचा अर्थ म्हणजे जगात एकाच वेळी सर्वजण दुःखी आहेत असा होत नाही. कोणीही कधीही दुःखी होऊ शकतो. प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण नाही झाल्या तर मनुष्य नक्कीच दुःखी होतो. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुमच्या नियंत्रणात नसतात. तुमच्या अपेक्षा एका अनैच्छिक गोष्टीवर आधारलेली असते. ती नाही मिळाली तर तुम्ही दुःखी होता. यामुळे बुद्धांच्या नजरेत तुम्ही आनंदी नाही. यामुळेच गौतम बुद्धांनी या जगात सर्वत्र दुःख असल्याचे विधान केलेले आहे. दुःखातून मुक्त व्हायचे असल्यास आपल्याला इच्छेवर मात करता आली पाहिजे. इच्छेवर मात करण्यासाठी या अष्टांग मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. आता या अष्टांग मार्गांना थोडक्यात समजून घेऊया. आपण याआधी बघितलं होतं, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सारनाथ या ठिकाणी त्यांनी आपले पहिले प्रवचन दिले. यालाच धर्मचक्र परिवर्तन असं म्हटलं गेलं. या धर्मचक्र परिवर्तनाला 8 स्पोक असलेल्या चक्राने दर्शवलं जातं. हे चिन्हच या अष्टांग मार्गाला दर्शवण्याचे काम करते. या अष्टांग मार्गामध्ये एकूण 8 मार्ग सांगितलेले आहेत. यामध्ये राईट ऑब्झर्वेशन, राईट डिटर्मिनेशन, राईट स्पीच, राईट ॲक्शन, राईट लाईव्हलीहूड, राईट एफर्ट, राईट माइंडफुलनेस अँड राईट कॉन्सन्ट्रेशन. आता यातला पहिला मार्ग राईट ऑब्झर्वेशन म्हणजे योग्य निरीक्षण. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला असले दुःख जाणून घेतले पाहिजे. त्या दुःखाची कारणे जाणून घेतली पाहिजेत, जेणेकरून त्यावर आपल्याला मात करता येईल. ही पायरी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे म्हणजे राईट डिटर्मिनेशन अर्थात निश्चय. दुःखांच्या कारणावर मात करताना स्वतःसोबत इतरांना सुद्धा या मार्गावर येण्यास प्रवृत्त करण्याचा निश्चय करणे. आता यानंतर पुढची पायरी राईट स्पीच म्हणजे जीवनात सत्याच्या मार्गावर चालणे, जे योग्य आहे तेच बोलणे आणि इतरांशी नम्र राहणे. यानंतर चौथी पायरी राईट ॲक्शन. या मार्गात बुद्धांनी अहिंसेचा उपदेश दिलेला आहे. यानंतर राईट लाईव्हलीहूड. यामध्ये मानवाचे जीवन प्रामाणिक आणि शुद्ध आचरणाचे असणे गरजेचे आहे असं सांगण्यात आलेलं आहे. याच सोबत हिंसक विचारांना मानसिक व्यायामाद्वारे नष्ट केलं जाऊ शकतं, याबद्दल सुद्धा माहिती दिली गेलेली आहे. आता अष्टांग मार्गातील 7वी पायरी म्हणजे राईट माइंडफुलनेस. यामध्ये वैज्ञानिक गोष्टींचा उल्लेख केलेला दिसतो. मानवी शरीर एक अशा पदार्थापासून बनलेला आहे जो नेहमी बदलत असतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट परमनंट नाही, आत्मासुद्धा नाही. आता शेवटची पायरी म्हणजे राईट कॉन्सन्ट्रेशन. यामध्ये ध्यान करण्याबाबत माहिती दिली गेलेली आहे. आपल्यामधील मानसिक आणि शारीरिक कमतरतांसाठी ध्यान करून शरीर आणि मन यांच्यात समन्वय साधता येतो. अशा प्रकारचे ज्ञान या अष्टांग मार्गात देण्यात आलेले आहे. अष्टांग मार्गातील या 2 मार्गांना प्रज्ञास्कंद म्हटलं जातं. यांचा संबंध शहाणपणाशी आहे. यानंतर राईट स्पीच, राईट ॲक्शन आणि राईट लाईव्हलीहूड यांना शील स्कंद म्हटलं गेलेलं आहे. तर हे 3 मार्ग नैतिकतेशी जोडले गेलेले आहेत. आता उरलेल्या 3 मार्गांना म्हणजे राईट एफर्ट, राईट माइंडफुलनेस आणि राईट कॉन्सन्ट्रेशन यांना समाधीस्कंद म्हटलं जातं. तर समाधीस्कंद ध्यानाशी संबंधित आहे. आता एक गोष्ट तुमच्या निरीक्षणात आली असेल, ती म्हणजे प्रत्येक वेळी राईट म्हणजेच योग्य या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर या शब्दांचा उपयोग करून गौतम बुद्ध आपल्याला समतोल दृष्टिकोन ठेवण्याचा संदेश देत आहेत. म्हणजे या मार्गांना आचरणात आणतेवेळी समतोल दृष्टिकोनाचा अवलंब करणे म्हणजे जादा ऐशोआरामातही नाही आणि जादा तपस्वी जीवनातही नाही. म्हणजे मध्य मार्गाचा अवलंब करूनच या सर्व शिकवणींना आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता गौतम बुद्धांच्या काळात ज्या संकल्पना अस्तित्वात होत्या
त्याबद्दल गौतम बुद्धांचे काय विचार होते याबद्दल जाणून घेऊया. देवाच्या अस्तित्वाला बुद्धांनी मान्य केले नाही आणि नाकारलंही नाही. यानंतर आत्मा अमर आहे या संकल्पनेला बुद्धांनी कधीही मान्य केले नाही. इमॉर्टॅलिटी ऑफ सोल याला बुद्धांनी नाकारलं होतं. यानंतर जाती व्यवस्था. बुद्ध जाती व्यवस्थेच्या विरोधात होते. बुद्धांनी त्यांच्या स्वतंत्र वर्गाला निर्माण केलं. याला संघ सुद्धा म्हटलं जातं. या संघात स्त्री पुरुष आणि कोणत्याही धर्मातील व्यक्तीला सामील होण्याची परवानगी होती. आता वेदांच्या बाबतीत बुद्धांचे काय मत होते हे जाणून घेऊया. तर बुद्धांनी वेदांच्या अस्तित्वाला साफ नाकारलं. आतापर्यंत आपण गौतम बुद्धांच्या शिकवणींचा अभ्यास केला. पुढील भागात आपण इतर माहिती घेऊया. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स तावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स तावा.